नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण राज्यातील पीक कर्ज थकीत शेतकऱ्यांसाठी आणि जे नियमित कर्ज भरतात या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, या पाठीमागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या मुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती आणि या योजनेसाठी अनेक निकष ते लावणार होते आणि त्यासाठी त्यांनी एक समिती गठीत केली होती, जी समिती निकष लावून त्यांचा अहवाल दिल्याच्या नंतर शेतकरी कर्जमाफी होणार होती. तर या समितीचा जो अहवाल आहे, या अहवालाची प्रतीक्षा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित होतं. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जो आहे, तो हा अहवाल आलेला नाहीये. या शेतकरी कर्जमाफी योजनेत जे आहे, जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत, त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे आणि जो अहवाल आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित होतं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल आला नाही. परंतु नंतर त्यांनी सांगितलं, की हा जो अहवाल आहे, हा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात येईल आणि नुकताच हा अहवाल जो आहे, हा सादर करण्यात आलेला आहे सरकारला आणि लवकरच येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल जो आहे तो एकदा स्वीकार करण्यात आल्याच्या नंतर लगेच आपल्याला येत्या खरीप हंगामाच्या अगोदर कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा जी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती गठीत केली होती, या समितीने काही दिवसांपूर्वीच हा अहवाल शासनाकडे सबमिट केलेला आहे आणि लवकरच खरीप हंगामाच्या अगोदर शेतकरी कर्जमाफी होण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे आणि यासाठी लवकरच जो अहवाल मंजूर झाल्याच्या नंतर जी-आर काढण्यात येईल. या जी-आरबद्दल माहिती देखील आपण आपल्या व्हिडिओमध्ये येत्या व्हिडिओमध्ये टाकू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आलेली नवीन अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत जाईल. अनेक बाकी कोणत्या ज्या शेतकरी संबंधित योजना असतील, त्या योजनांबद्दल माहिती हवी असेल, नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.